Many people today fight not with swords, आणि अनेक माणसं अलीकडे तलवारी घेऊन भांडत नाहीत, but with bills, with budgets, बिल इतना आया, बजेट and bank cards, and credit cards, and debit cards. आणि बँकेचं कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याच्यावर भांडणं होतात फॅमिलीत. And the husband says, नवरा म्हणतो, why you have spent so much money? एवढे पैसे तू कशाला खर्च केले? The wife says, मग बायको म्हणते, why you are hiding money from me? तू माझ्यापासून पैसा कशाला लपवतो? हे असं. Some things are going to be opened from the cupboard. आता काही गोष्टी कपाटातनं उघड्या होणार आहेत. And suddenly the marriage starts falling like a house collapses in an earthquake. आणि मग अचानक तो विवाह कोसळून पडायला लागतो, जसं एखादं घर भूकंपात पडतं तसं. And so if two people pull in two different directions, आणि म्हणून विवाहामध्ये ती जोडते जोडप आहे आणि ते दोघे जण जर दोन वेगवेगळ्या दिशेने चाललेत, what will happen? काय होणार आहे? You will have two houses, दोन घरं होतील ना मग, but both houses broken. आणि दोन्ही घरं तुटलेली असणार आहे, Isn't it? हो की नाही? When one is pulling from one side, the other is pulling from the other side, two people will have two houses, but broken houses. नवरा आणि बायको आहेत, पण दोघं जण दोन वेगवेगळ्या दिशेनं घरं खेचतायत, शेवटी दोघांची दोन वेगळी घरं झालेली आहेत, तर ते कोसळणारच आहे सगळं. Half you get, half she gets. अर्ध तुम्हाला मिळणार आहे, अर्ध तिला मिळणार आहे, Both are not happy आणि दोघेही खुश तर नाहीच आहेत. आणि Because- केलं काय तर म्हणे लग्न, because the house is split in half. कारण की ते घर दोन भागात विभागलंय. Now, आता money is not evil. पैसा वाईट नसतो बेटा, Amen. आमेन. But if not handled with wisdom, पण तो पैसा जर ज्ञानाने हाताळला नाही, it becomes a hidden destroyer. तर मग लपलेला नाशकारक प्रकार हा पैसाच. It may not be very loud. आणि फार जोरात नसेल, It may not be sudden. आणि अचानक अकस्मात होणार नाही हे सगळं, But slowly, पण हळूहळू you will notice like the cracks you notice on the wall. हळूहळू तुम्हाला ती तड पडलेली दिसेल, जसं भिंतीवरती तड पडलेली दिसते ना अकस्मात एखाद्या दिवशी, And if you don't patch it up, that wall will collapse. आणि ती हळूहळू पडलेली तड आहे. आणि त्या तडीला जर तुम्ही सिमेंट लावून पुरलं नाही, बुजवलं नाही, तर ती भिंत पडणार आहे. Don't serve the money. तुम्ही पैशाची सेवा चाकरी करू नका. Let the money serve you. पैशाला तुमची सेवा चाकरी करू दे ते चालेल. Let not money have power over you. पैशाला तुमच्यावरचं सामर्थ्य देऊ नका. You have power over money. तुम्ही पैशावर राज्य करा ते चालेल. Let money not control you. पैशाला तुमचं नियंत्रण देऊ नका. You control the money. तुम्ही पैशावर ताबा ठेवा ते चालेल. Let not the money be your boss. पैशाला तुमचा बॉस बनवू नका. You be the boss of your money. तू तुझ्या पैशाचा बॉस बन ते चालेल. Money should not serve the marriage. आणि पैशाने लग्नाची सेवा चाकरी करू नये. Wrong. What? चुकीचं आहे ते. चुकीचं आहे ते. Money should serve the marriage. तर पैशानं त्या लग्नाला मदत करायला हवी आहे. Are you getting me? कळतंय का? लग्न त्या पैशाच्या आहारी जाऊन लग्नच तुटलं तसं नको. It should not rule over you. पैशाचं राज्य तुमच्यावर नकोय, Because the money becomes the boss. कारण पैसा मालक बनतो, मग बॉस बनतो. And secret spending also is silent poison. आणि गुपितपणे पैसा खर्चत राहिलो ना आपण, तर ते हळुवार पद्धतीनं पसरणारं विषच आहे. Sometimes the wife spends money without letting the husband know. कधी कधी बायको पैसा खर्च करते नवऱ्याला न सांगता, Sometimes the husband spends money without the wife knowing it. आणि कधी कधी नवराही पैसे खर्च करतो बायकोला न कळवता. It is silent poison. ते हळूहळू पसरणारं विष आहे बेटा. वो एक दिन तेरी फॅमिली खलास करेगा. If you are not one in the money, पैशा बाबतीत तुम्ही जर एक नाहीये, you will struggle in everything else in every area. बाकीच्या सगळ्या भागात सुद्धा मग तुमचे संघर्ष आणि डोके फोडत चालणार आहे. Are you लप्पा छप्पी नाही पाहिजे. Talk before you spend. खर्चायच्या अगोदर जरा बोला. Write it down if you want to. If some things touch you, write it down. लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. काही गोष्टींमधून जर स्पर्श झाला आणि असं वाटलं हे शिकण्यासारखं आहे तर लिहून ठेवा. Talk before you spend. खरंच अगोदर एकमेकांशी बोला. Why? का? Because you will argue later. कारण नंतर वादिवाद होणार आहेत. त्याच्यापेक्षा मग सांगून केलेलं बरं की नाही? नंतर आर्ग्युमेंट होणार आहे, हिटेड आर्ग्युमेंट ती सुद्धा. मग सांगूनच करा ना. A united purse is a united heart. एकत्र असलेलं पाकिट म्हणजे एकत्र हृदय आहे. A united wallet is a united heart. एकत्र असलेली पर्स म्हणजे आमच्या दोघांमध्ये एकच पर्स आहे, आमच्या दोघांमध्ये एकच वॉलेट आहे, एकच पाकिट आहे, तर ते जुळलेलं हृदय आहे. Love is the glue. प्रीती त्याला जोडणारा डिंक आहे. ओ हालेलुया. Money is just a tool. पैसा एक हत्यार आहे. Love should glue you together, not money should glue you together. प्रेमानं तुम्हाला डिंकासारखं चिकटवलं पाहिजे, एकमेकांच्या पैशानं नाही. Amen. आमेन. Because budget is not a cage.
कारण बजेट म्हणजे काही पिंजरा नाहीये, It's a shield. एक ढाल आहे. Amen. आमेन आमेन थोडेच येतील आज, पण ठीक आहे. God's wisdom makes money. देवाचं ज्ञान पैसा बनवतो. हालेलुया. It makes your money into a blessing, not a bomb of suppression. आणि देवाचं ज्ञान तुमच्या पैशाला आशीर्वाद बनवतो. तुम्ही विभक्त होण्यामागचा बॉम्ब स्फोट नाही. Don't let your cash crash the covenant you have with God and with one another. तुमच्याकडे असलेला जो काही पैसा आहे, त्या पैशापायी तुमचा एकमेकांमधला करार आणि देवासोबतचा करार तुटता कामा नये. Because Malachi said it. आणि मलाखीत लिहिलेलं आहे, She's the wife of your covenant. ती तुझ्या कराराची बायको आहे, कराराची पत्नी आहे, अशीच नाही आणलेली. And Jesus also आणि येशूही, has made a covenant with his blood. येशूंनी पण रक्ताने आपल्याशी करार केलाय ना, असंच थोडं आहे. And so trust God more than your paycheck. तर तुमच्या पगाराच्या चेक पेक्षा बेटा देवावर जास्त विश्वास ठेव. Amen. आमेन. I've been happily married for the past 39 years, 38, 39. 38 पूर्ण 2026 मध्ये आमच्या, आत्ताच सांगून ठेवते, तुम्ही लिहून ठेवा, 2026 मध्ये आमच्या लग्नाचा 40वा वाढदिवस आहे. 38 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झाली, यशस्वी यशस्वी. And by God's grace, आणि देवाच्या कृपेनं my wife and I never had a big fight about हो, money. माझ्या बायकोत आणि माझ्यात कधीही पैशावरनं मोठी मोठी भांडणं झालेली नाही. Some people will say, काही लोक म्हणतील, but you had little fights. नाही पण थोडी झाली ना. No, we never had a fight about नाही, money. पैशाविषयी ना अशी भांडणं आमच्यात झालेलीच नाहीयेत. In all these 39 years. या गेल्या सगळ्या 38 वर्षामध्ये, I mean, you will call us a, 39 वर्षामध्ये. you will call us a specimen, आणि but तुम्ही आम्हाला we are true कदाचित, people. तुम्ही आम्हाला कदाचित म्हणाल की हो वियर्ड. वियर्ड नाही, आम्ही दोन खरीखुरी माणसं आहे, Living by the grace of God. देवाच्या कृपेवर जगणारी माणसं आम्ही. देवाने शिकवलंय आम्हाला आणि आम्ही शिकून घेतलं. Was it because we were always rich? आणि आम्ही नेहमी श्रीमंत होतो, पार्टी हमारी मालदार थी म्हणून का? नाही नाही. No. Was it because we never had money problems? आणि आम्हाला कधी पैशाच्या समस्याच झाल्या नाहीत No. म्हणून? नाही, असं पण नाहीये. Then what was the secret? मग रहस्य Bishop, काय? बिशप पीटर, रहस्य काय आहे याच्या मागचं? we followed God's word आम्ही देवाच्या शब्दामागे चाललोय. in how to handle money. पैसा कसा हाताळायचा यावर आम्ही देवाच्या शब्दामागे चाललोय. And we were always honest with each other. आणि आम्ही नेहमी एकमेकांशी प्रामाणिक राहिलोय. लपाछपीचा बिझनेस We never made big money decisions without talking and praying together. आणि मोठे मोठे पैशाचे निर्णय आणि व्यवहार आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय केलेलेच नाहीयेत. We spent only what we could afford. आम्हाला जेवढं झेपत होतं, आमची जी ऐपत होती तेवढंच आम्ही खर्च केलं. आजही आमचा तोच हिशोब आहे.